नमस्कार, मी सुनील बेलदार. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. त्याच अनुषंगाने महाराजांना प्रेम करणारे अनेक कलावंत आणि अनेक असे व्यक्ती आहेत की त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराजांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता आपण या जमिनीवरती काढलेल्या रांगोळी बघाल तर या रांगोळीमध्ये देखील अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतच राजे पुन्हा जन्माला या असा टॅगलाईन ह्या रांगोळीला दिला गेलाय. सोबतच आता आपण केबीएच विद्यालय वडाळा गावात आहोत. केबीएच विद्यालय म्हणजे नाशिक शहरातील वडाळा भागातील असलेल्या गावात ही 1972 साली स्थापन झालेल्या आपण शाळेमध्ये आहोत. ही शाळा ह्या भागातील सर्वात पहिली आणि जुनी शाळा आहे आणि या शाळेच्या एका शिक्षकाने ही रांगोळी काढण्याचा एक नवा विश्वविक्रम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्या शिक्षकांशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांचा या हे जे शिक्षक आहेत ते या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, ते कला शिक्षक देखील आहेत. त्यांचा हा रांगोळी काढण्यामागचा उद्देश काय आणि त्यांना ही कल्पना कुठून सुचली या सर्व माहितीचा उलगडा आज आपण करणार आहोत. सोबतच त्या शाळेचे सगळे उपशिक्षक आहेत, मुख्याध्यापक साहेब आहेत आणि काही कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी ही रांगोळी साकारण्याचा जो प्रयत्न केला त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. आपलं नाव काय आणि आपण किती वर्षांपासून या शाळेत रुजू आहात? बरं, माझं नाव सतीश लिंडाईत. माझं शिक्षण जे आहे ते जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईला झालेलं आहे आणि या संस्थेत मी गेल्या 34 वर्षापासून सेवा करतोय. नक्कीच. असं म्हटलं जातं की ही संस्था सर्वात जुनी संस्था या भागातली आहे. या शाळेची स्थापना कोणी केली, कधी केली आणि कोणत्या साली झाली? या शाळेची संस्था 1972 मध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी केलेली आहे. नक्कीच. आणि असं म्हटलं जातं की या परिसरामध्ये जे गोरगरीब विद्यार्थी असतात ते या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आता सध्या या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत? या शाळेत जवळ 550 विद्यार्थी आहेत. 550 विद्यार्थी. हो सर, आपण या ठिकाणी एक छान अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. हा रांगोळी काढण्यामागचा उद्देश काय आणि आपल्याला ही कल्पना कुठून सुचली? ही विद्यार्थी जीवनापासून ही संकल्पना माझ्या डोक्यात होती आणि एक आदर्श शिवाजी महाराजांचा माझ्या डोळ्यासमोर कायम होता. कारण जाती व्यवस्था जी होती त्याचा अनुभव फारसा म्हणजे बऱ्याचपैकी आलेला आहे असल्यामुळे ती कुठेतरी नष्ट झाली पाहिजे जातीभेद, म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. जेव्हा तुम्हाला हे सुचलं की ही रांगोळी आपल्याला काढायची आहे, सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये कुठला असा विचार आला की महाराजांची यावेळेस रांगोळी काढायची आणि त्या माध्यमातून जनतेला एक वेगळी प्रेरणा द्यायची? माझा जो स्टाफ आहे या ठिकाणी, जेव्हा शिक्षक कर्मचारी वृंद आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, तर यांना एक ऍक्टिव्हिटीज म्हणून त्यांनी मला बरेचसे विषय सांगितले होते. त्या विषयांपैकी हा मी विषय निवडलेला आहे. नक्कीच. आणि ही जी रांगोळी त्याला काढायला किती दिवस लागले आणि कुठल्या अडचणींना सामोरं करावं लागलं? नाही, तशी अडचणीला सामोरं काही गेलो, अडचणी आलेल्या नाही. याच्यापूर्वी मी कर्मवीर भाऊसाहेब यांची 50 फूट बाय 20 फूट रांगोळी ज्यावेळेस हॉटेल मॅनेजमेंटची इमारतीचा उद्घाटन समारंभ होता जवळजवळ 1994ला, त्यावेळेस मी सर्वात मोठी रांगोळी संस्थेत पहिल्यांदा काढली होती. बरोबर. आणि आता ही रांगोळीचा आकार किती बाय कितीची रांगोळी? ही आता 15 फूट बाय 20 फूटची रांगोळी आहे. 15 फूट बाय 20 फुटाची रांगोळी. सर, मला एक सांगा, ही रांगोळी काढताना तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी मदत केली का? हो, भरपूर मदत केली. रांगोळी आणण्यापासून तर रांगोळी काढण्यापर्यंत माझे जे दुसरे कला शिक्षक आहेत संदीप पवार, त्यांनी मला मदत केली आणि इतर ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांनी पण रांगोळी काढण्यासाठी मला मदत केली. आणि ज्यांना रांगोळी येत नव्हती, जे शिक्षक बंधू, ते कंटिन्यू मला प्रोत्साहन देण्यासाठी इथं थांबत होते. म्हणजे कोणीतरी तुम्हाला मोटिवेट करतो, त्यानंतर तुम्ही ही रांगोळी काढली. सर, मला एक सांगा, ह्या रांगोळीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, शाळेतील शिक्षकांना किंवा परिसरातील नागरिकांना काय संदेश द्याल? संदेश देण्यापेक्षा संस्थेने जी संधी दिलेली मला, आदरणीय प्रशांत दादा हिरे आणि संपदा दिदी हिरे, ज्या सांस्कृतिक विभागाचे जे प्रमुख आहेत आमच्या दोन्ही संस्थेच्या, तर त्यांनी कला शिक्षकांना एक चांगली संधी मिळावी म्हणून वेळोवेळी गेल्या 20 वर्षापासून ते सतत प्रयत्नात आहेत. आणि आदरणीय शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी कलेसाठी किंवा ऍक्टिव्हिटीसाठी
जो पण निधी लागतो त्यांनी वेळोवेळी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. तो संस्थेच्या माध्यमातून दिला, वैयक्तिक दिलेला आहे, अपूर्व गिरी मित्रमंडळ या मार्फत पण दिलेला आहे. सोबतच या ठिकाणी काही शिक्षक आहेत, त्या शिक्षकांशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांनी सर ज्या पद्धतीने बोलले की त्या काही शिक्षकांना रांगोळी येत नाही, पण त्यांचं सहकार्य त्यांना मुलाचं लाभलं होतं. त्यापैकी ते शिंदे सर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर रांगोळी काढत होते. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुमच्या मनात काय भावना होती आणि तुम्ही कशा पद्धतीने सरांना सहकार्य केलं? एक अतिशय सुंदर विषय सरांनी निवडला होता आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे प्रतिमा त्यांनी या ठिकाणी साकारली, तर या ठिकाणी ती साकारत असताना आम्हाला सगळ्यांना पण एक उत्साह होता. एक होतं की सर नेमके कशा पद्धतीने, कारण सर आत्ताच मुख्याध्यापक म्हणून आमच्याकडे 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी रुजू झाले आणि त्यांच्या कला आधीच्या बघितल्या आहेत तशा, पण वैयक्तिक स्वतः समोर असून आम्ही तो अनुभव घेतलेला नव्हता. आणि मग ते कशा पद्धतीने करतात आम्हालाही सगळ्यांना खूप उत्सुकता होती. आणि म्हणून आम्ही सर्वजण जेव्हा जेव्हा ते काढत होते, अधूनमधून आमचे लेक्चर घेत असताना किंवा वेळेत वेळ काढून आम्ही मध्ये येऊन कशा पद्धतीने चालू आहे सगळं कामकाज, तर ते बघत होतो. आणि त्यामुळे आम्हालाही त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा मिळाली की एक मुख्याध्यापक असून सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना ही कला जोपासता यावी, विद्यार्थ्यांना पण ही गोष्टी शिकता यावी आणि आमच्या शिक्षकांना सुद्धा एखादी कला काढत असताना किती मेहनत घ्यावी लागते, कशा पद्धतीने चिकाटीने ते काम करावं लागतं, हे सगळं पाहून आम्हाला नक्कीच आनंद झाला की सरांनी जी प्रतिकृती किंवा जी प्रतिमा या ठिकाणी साकारली तर ती बघून खूप आनंद झाला. धन्यवाद सर. विशेष म्हणजे कुठलीही कला जी साकारली जाते ती कला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसार माध्यमांचं असतं. आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माझे जे शिक्षक आहेत त्यांचा मी आज माझे विद्यार्थी आहेत, ठाकरे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत, त्यांनी मला प्रथम फोन केला, सुनील आमच्या सरांनी एक छान प्रतिकृती या ठिकाणी काढली, तुझ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावी. बापू तुम्ही मला जेव्हा फोन केला तेव्हा तुमच्या मनात काय भावना होतात? अखंड महाराष्ट्र आराध्य दैवत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं खरं काम तुम्ही केलंय, तुम्ही मला कॉल केला, त्या माध्यमातून आज आपण हे जनतेला दाखवतोय, त्यावेळेस तुमच्या मनात काय भावना होती? तर आपल्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री लिंडाईत सर 3 महिन्यापूर्वी नवीनच आले आणि आल्यानंतर त्यांनी नवीन नवीन उपक्रम चालू केले आणि त्यांची आवड होती, त्यांनी इथं साकार केली. सरांनी खूप मेहनत घेऊन जवळजवळ 3 दिवस मांडी वाळून सर बसले, त्यांना एका पायाचा त्रास पण झाला. या कार्यक्रमासाठी गावातील या प्रभागातील प्रतिष्ठित नगरसेवक तिघही आले होते, तिघांना आमंत्रित केलं. सगळे ही प्रतिकृती बघून अचंबित झाले. आजपर्यंत वडाळ्यात अशी गोष्ट घडलेली नव्हती आणि त्यातल्या त्यात हा समाज म्हणजे इथं मेमोरियन समाजी, ते पालक सुद्धा आले, बरेच सगळे विद्यार्थी आले ग्रुपने, त्यांनी पाहिलं आणि खरोखर रयतेचा राजा होता, कोणाच्याही मनात काही शंका इतकं काही नाही. आणि मग मला वाटलं सरांनी केलेली कृती, आपला विद्यार्थी एवढं काही बातम्या देतो किंवा काही गोष्टी चांगल्या वाईट त्या सगळ्यांना त्याला वाचा फोडतो, तर मग सरांनी एवढी मेहनत घेतली. मी सरांना कालच फोन केला, सर म्हटलं त्याला सांगायचं का? सर म्हणे चालेल म्हणे, बोलून घ्या म्हणे. म्हणून मग मी तुला कॉल केला आणि मग आमच्याही शाळेचं थोडंफार काहीतरी ही बातमी गेली पाहिजे याच्यासाठी मी तुला कॉल केला. नक्कीच. खरं तर या ठिकाणी सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण प्रत्येकाने ही प्रतिकृती साकारताना आपलं मोलाचं सहकार्य दिले. या सोबतच या ठिकाणी बोलण्यासाठी परिभाषक सर देखील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर आपलं देखील प्रबंधभूमी स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी छान कलाकृती सरांनी साकारली, त्याबद्दल तुमचं काय मनोगत असेल? विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लिंडाईत सर हे आणि मी, आम्ही बऱ्याच वर्षापासून हारसूल येथे कार्यरत होतो. एकाच ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. त्यावेळेस सरांनी तिथे सुद्धा असे अनेक केस खूपच कमी वेळात साकारलेले आहेत. परंतु ही जी रांगोळी काढली त्यांनी, रांगोळी ही इथे वडाळा गावामध्ये प्रथमतःच त्यांनी काढलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना मी नेहमी म्हणायचो, का हो सर तुम्ही तिथे तर अतिशय कमी वेळात केस साकारायचे, परंतु इथे एवढा वेळ का लागतो? तर ते म्हणायचे की सर याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी, जसं डोळा आहे, नाक आहे, या गोष्टी बोलक्या आहेत आणि या गोष्टी जर व्यवस्थित आल्या नाही तर महाराजांचा चेहरा उठावदार दिसणार नाही. त्यामुळे याला वेळ खूप लागतो. साधारणतः 2.5 दिवस त्यांनी हे पूर्ण कलाकृती करण्यासाठी घेतलेला आहे. आणि त्यांनी एक संदेश दिला आहे की राजे पुन्हा तुम्ही जन्माला या,
आणि खरंच राजे पुन्हा जन्माला यावेत अशी आमची सर्वांचीच या 12 बलुतेदार जेवढी लोक असतील या सर्वांचीच इच्छा आहे की राजांनी पुन्हा जन्माला यावं. आणि एवढं बोलून मी थांबतो. नक्कीच पर्यवेक्षक कशाला म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी दिलं की 2.5 दिवस लागला, परत ती टॅगलाईन दिली गेली, डोळे हे डोळ्यांसारखे दिसले पाहिजे. खरं यालाच पर्यवेक्षक असं म्हणतात की त्यांचं संपूर्ण लक्ष ह्या कलाकृतींवरती, शाळेवरती असतं. सोबतच या ठिकाणी जिजाऊ माता म्हणजे आपल्या शाळेच्या महिला शिक्षक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार. मॅडम, तुमचं देखील स्वागत आहे. महाराजांची कलाकृती साकारत असताना तुमचं देखील सर्वांचं अनमोल सहकार्य लाभलं. काय भावना तुमच्या त्यावेळेस? आदिवासी सेवा समिती संचलित KBH विद्यालय वडाळा या शाळेमध्ये मी जवळजवळ 20 वर्ष झाली या शाळेत काम करते. तर ह्या शाळेमध्ये ही कलाकृती किंवा ही प्रतिकृती पहिल्यांदाच साकार झाली. माननीय मुख्याध्यापक लिंडायत सर 3 महिन्यापूर्वीच आले आणि आल्यापासून त्यांचं एक ध्येय वेडे होऊनच ते शाळेत आले की मला काहीतरी करायचं या शाळेत, ह्या शाळेसाठी मला काहीतरी करायचं. वेगवेगळ्या त्यांनी योजना आणल्या, वेगवेगळे उपक्रम आणले आणि त्या उपक्रमांच्या माध्यमातून मग त्या दिवशी ते म्हणे की नाही असं आपल्याला करायचं. आणि हे करत असताना त्यांची हे जो उपक्रम होता हा उपक्रम आम्हाला सर्वांना आवडला. कारण हा जो परिसर पाहता या परिसरामध्ये हे गरजेचं आहे. आज राजे हे गरजेचं आहे आणि आज जर शिवाजी महाराज हे राजे नसते तर आज घरामध्ये स्त्रियांची अब्रू आणि दारामध्ये तुळस दिसली नसते आपल्याला. आज 350-400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये काही सुखसोयी नसताना एक स्वराज्य स्थापन केलं. फक्त एक आईची इच्छा किंवा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 16व्या वर्षी, आज 16व्या वर्षी मुलगा मोबाईल घेऊन बसतो, आज तो काहीच करत नाही. पण आज महाराजांनी 16व्या वर्षी आपले एक हे केलं आणि किल्ले एकामागे एक त्यांनी जिंकत गेले. आणि जे स्त्रिया जे परिसर किंवा जे राज्य सुरक्षित केलं तर ते फक्त माझ्या राजांनीच केलंय. म्हणून मी अशा राजांना मानाचा मुजरा करते आणि जय भवानी जय शिवाजी. नक्कीच 21व्या शतकातल्या आपल्या जिजाऊंना आज आपण भेटलो होतो. 16व्या वर्षी ज्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या 16व्या वर्षी विद्यार्थी जेव्हा मोबाईल हातात घेतात तेव्हा देखील त्यांनी खंत त्यांनी व्यक्त केली. नक्कीच महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ज्या पद्धतीने त्या शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, लिंडायत सरांनी आपली कला या ठिकाणी साकार केली. सगळ्यांचं अनमोल सहकार्य, परिसरातील जनतेने दिलेलं सहकार्य, सोबतच नगरसेवक आले होते त्यांनी केलेलं उद्घाटन, विद्यार्थ्यांनी काढलेली एक छोटीशी रॅली, त्यामध्ये त्यांचा महाराजांचा जयघोष, या सर्वांचा गोष्टींचा अनुभव घेतला तर आज देखील छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहेत आणि ते कायमस्वरूपी राहतील. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वडाळा गावातून मी सुनील बेलदार, नाशिक.